उदे गांबे उदे उदे उदे। नमस्कार. आदिकला या शृंखलेच्या या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. ने रे ग म म म म ग. ललिता या देवीचे जे प्रातस्मरणीय श्लोक आहेत, ज्याला ललिता पंचक असंही म्हटलं जातं, त्यातला हा श्लोक. मदनी धा मनी धनी धा मद म. आणि अर्थातच ललित नावाच्या किंवा ललित नावाच्या रागात तो का गायला हे सांगायची मला वाटतं आवश्यकता नाही. रे ग म ग रे सा. प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति श्री शाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम. या आधीच्या भागांमध्ये आपण आदिशक्तीचं स्वरूप बघितलं, म्हणजे जी आदी आणि जगत जननी आहे, मूळ प्रकृती जिला म्हणतात ती. त्यानंतर आपण दुर्गा म्हणजे देवी कुठली हे बघितलं. आणि त्या भागाच्या शेवटी मी असं म्हटलं होतं की दुर्गा म्हणजे कुंडलिनी शक्ती जी सगळ्या जीवांमध्ये वास करते आणि ती जेव्हा क्रियाशील असते आणि तिचा जो दुर्गम प्रवास आहे त्यातले सगळे अडथळे पार करत ती पुढे जाते, ती ही कुंडलिनी शक्ती. आणि तिच्या कृपेनेच सगळ्या संकटांचा आणि माणसाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या मानसिक शारीरिक व्याधी असतील सगळ्याचा नाश होतो असं मानलं जातं. आणि ती मंगलदात्री आहे, सौख्यकर्त्री आहे. तर दुर्गा ही क्रियाशील शक्ती असं जेव्हा आपण म्हणतो आणि जिचा प्रवास मूलाधार चक्रापासून सहस्रारापर्यंत होतो, षटचक्र भेदन ज्याला म्हणतात, आणि कुंडलिनी योग असं त्याला नाव आहे. तर योग शब्द पुन्हा एकदा खूप परिचयाचा, आणि योग शब्दामध्ये युज असा मूळ संस्कृत शब्द आहे, तर त्याचा अर्थ जोडणे असा होतो. तर ही जी शक्ती आहे जी प्रारंभापासून वरती उत्थान करते, उठते, ती जेव्हा सहस्राराच्या शिवाशी जोडली जाते, तिच्या चरमसीमेला ती पोहोचते, तेव्हा जो योग होतो तो हा योग आहे. आणि म्हणून शिवाला योगेश्वर आणि शक्तीला योगिनी असं म्हणतात. तर ह्या योगिनीचं हे जे स्वरूप आहे की जिथे तिने तिची क्रियात्मकता, सगळे अडथळे, सगळे ज्याला दुर्जन म्हणता येईल असे सगळ्यांचं जे काही त्रास असतो, ज्या नकारात्मक शक्ती असतात, त्या सगळ्यांचं निराकरण करून ती जेव्हा आनंदमयी होते आणि आनंदमूर्ती अशी जेव्हा होते, तर ती ही योगिनी, तिचं स्वरूप आहे ललिता. त्यामुळे दुर्गेच्याच नवरात्रीमध्ये दुर्गेचंच एक स्वरूप म्हणून ललिता असं सांगितलं जातं. तर दुर्गेचं स्वरूप असं मी म्हणते, रूप असं म्हणत नाही, कारण हे खरोखरीच दुर्गेचं स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप. इतर ज्या काही अवतार म्हणून देवी येतात, मग त्याच्यामध्ये कधी कालरात्री असेल किंवा नवदुर्गांमधला काही भाग असेल, तर किंवा प्रत्येक
देवाची एक जी शक्ती आहे, मग ती इंद्राणी असेल, वारुणी असेल, म्हणजे वरुणाची ती वारुणी, असं देवी भागवतात किंवा देवी पुराणामध्ये अनेकदा आपण हे उल्लेख बघतो. तर प्रत्येक देवाची एक शक्ती असते, त्यातला असणारा तो जो अवतार आहे किंवा तो जो आविष्कार आहे, ती वेगवेगळी रूपं असं मानता येईल. पण जेव्हा स्वरूप असं मी म्हणते तेव्हा ही तीच शक्ती आहे. तिने थोडासा तिचा काही आविर्भाव केला आहे अशातला भाग नाही, तर तिचंच ते स्वरूप आहे. म्हणजे दुर्गा हेही तिचं स्वरूप आहे आणि ललिता हेही स्वरूप आहे, फक्त अवस्था वेगळी आहे. कारण क्रिया ही जिथे प्रधान आहे तिथे ती दुर्गा आहे, आणि जिथे ज्ञान किंवा आनंद जिथे प्रधान आहे आणि सगळ्या संकटांचा नाश झाल्यावर जो एक पूर्ण आनंद उरतो, तिथे शिवाबरोबर जी स्थानापन्न होते, ती जी शक्ती आहे ती म्हणजे ललिता. आणि तिलाच त्रिपुर सुंदरी असंही म्हटलं जातं. आज या भागाची सुरुवात ललित रागाने करण्याचं अजून एक कारण की ललिता सहस्रनाम हे ललितेच्या उपासनेतलं एक अगदी मुख्य असं स्तोत्र, आणि त्या सगळ्या नामांमध्ये ललितेच्या रूपाबद्दल एक वेगवेगळी माहिती कळते आपल्याला. तर तिला सामगान प्रिया म्हटलं आहे, आणि गान लोलुपायै नमः म्हणजे जिला संगीत प्रिय आहे अशी ती. या आधीच्या भागातही मी सांगितलं होतं की नाद आणि तो जो अनाहत नाद आहे, त्या नादाचं पहिलं स्पंदन, ती प्रेरणा म्हणजे ही आदिशक्ती आहे. आणि त्यामुळेच की काय, ह्या आदिशक्तीला या नादाचे जे आविष्कार होतात ते कुठले तर अर्थातच अक्षरांमधून आपण जे मंत्र म्हणतो ते, आणि संगीताची त्याला जोड असेल तर ते स्वर, हे दोन्हीही तिला प्रिय आहेत. त्यामुळे देवीची उपासना करताना आरती म्हटली जाते, भजनं म्हटली जातात, सगळ्याच देवतांसाठी आपल्याकडे म्हटली जातात, पण देवीसाठी ती अगदी असतातच. आणि म्हणूनच ललिता सहस्रनामामध्येही देवीच्या तिच्या ज्या आवडीच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगितल्या आहेत, आणि त्याचा निर्देश अर्थातच आपण त्याद्वारे तिची उपासना करावी असं आहे. म्हणूनच तिला चाफ्याचं फूल प्रिय आहे असंही सांगितलं जातं. तर अशी ही जी ललिता आहे तिच्याबद्दल बोलायचं तर नवरात्रीमध्येच पंचमी जेव्हा येते, जेव्हा आश्विन शुद्ध पंचमी, त्या तिथीला ललिता पंचमी असं म्हटलं जातं. तर ह्या ललितेचा आणि पंच म्हणजे 5 या संख्येचा काय संबंध आहे ते आपण बघूयात. कारण पंचमी ही तिथी म्हणजे 5वा दिवस शुद्ध पक्षातला, तर त्याच्यामध्ये प्राणांशी संबंध आहे. कारण पंचप्राण मानले गेलेत, आणि जेव्हा एखादी शक्ती स्वरूपामध्ये असते तेव्हा तिचा संपूर्ण प्राणांवरती तिचा संयम असतो, आणि तसाच तो आपल्यालाही करता यावा म्हणून ती पंचप्राणांची ती अधिष्ठात्री आहे. त्या प्राणांमध्ये खरं तर तीच आहे, कारण तेच चैतन्य आहे जे श्वासांच्या स्वरूपात आपल्याला जाणवतं. आणि त्यामुळे नेहमी असं सांगितलं जातं बघा की जेव्हा तुम्ही काही कारणाने अस्वस्थ असता तेव्हा तुमचे श्वास बदलतात. त्यामुळे हे श्वास म्हणजे प्राणशक्ती आहे, आणि ही प्राणशक्तीची जर स्वामिनी कोणी असेल तर त्या पंचप्राणांची स्वामिनी म्हणजे ही ललितांबिका किंवा ललिता. अंबिका म्हणजे अर्थातच पुन्हा अंब हा शब्द किंवा अंबा ह्याच्यातनं आई म्हणजे माता, जननी असंच त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ही ललिता ही जी माता आहे, जगन्माता आहे, ती श्वासांवरती आणि प्राणांवरती तिची सत्ता असल्यामुळे तिच्या उपासनेनी तिच्यामध्ये लीन होऊन आपण आपल्या श्वासांवरती लक्ष देऊन चित्तवृत्ती शांत कराव्यात असा त्याचा काही अर्थ होतो की काय, असं म्हणजे आहेच, फक्त आपण आपलं ते बघायला पाहिजे. कारण संस्कृत भाषेमधल्या शब्दांमधून काय अर्थ होतो हे मी आपल्याला सांगते. तसंच वेगवेगळे तंत्र ग्रंथ आहेत, योगिनी हृदय असेल, कामकला विलास असेल, कुलार्णव असेल, अभिनवगुप्ताच्या टीका असतील, या सगळ्यांमध्ये हे लिहिलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की या आदिकला शृंखलेतल्या भागांमध्ये मी जे देवीबद्दल बोलते ते अभ्यासावर आधारित आहे, आणि तसे ग्रांथिक पुरावेही आपल्याकडे आहेत. फक्त त्याचा अनुभव कसा कोणाला यावा याबद्दल वाच्यता करण्याला मी स्वतःला समर्थ किंवा पात्र समजत नाही. त्यामुळे अनुभव हा एक वेगळा विषय, ज्याबद्दल मी म्हटलं तसं की मी अधिकारी नाही, पण ग्रंथ आणि एक मोठी ग्रांथिक परंपरा, सांप्रदायिक परंपरा, कारण शाक्त संप्रदायाचा मी आधीही उल्लेख केला होता भागांमध्ये, यातल्या ज्या मान्यता आहेत, त्यामुळे परंपरेने जे आपल्याकडे आलं आहे आणि ग्रंथांमधून जे आपल्याकडे आलं आहे त्याबद्दल मी बोलते.
तर त्यामुळे पंचप्राणांची ही स्वामिनी आणि म्हणून 5 या संख्येचं महत्त्व. आणि दुसरं म्हणजे अर्थातच पंचमहाभूत. त्यामुळे 5 महाभूत त्यांच्यावर जिची सत्ता आहे. आणि थोडक्यात म्हणून तर की संपूर्ण सृष्टीची जिने उत्पत्ती केली आहे, संपूर्ण सृष्टीची जिने उत्पत्ती केली आहे तिचा या 5 महाभूतांशी संबंध असणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्या सगळ्यांची ती स्वामिनी असल्यामुळे 5 किंवा पंचमी या तिथेचा विशेष. आपल्याकडे सगळ्या संख्यांना काही काही महत्त्व आहे, पण ललितेच्या बाबतीत ती प्राणांशी थेट तिचा संबंध आणि पंचमहाभूत याच्यामुळे पंचमी तिथीचा तिथे विशेष निर्देश होतो. त्यामुळे हे झालं ललिता पंचमी. आणि ललिता म्हणजे नक्की कुठली शक्ती याबद्दल. ललिता या शब्दाचा विचार केला तर खरं तर लल असा मूळचा संस्कृत शब्द, म्हणजे ज्याला धातू असं आम्ही म्हणतो की वर्बल रूट, क्रिया ज्याच्यामध्ये सुचवली जाते असं. तर त्याचे 3-4 अर्थ होतात. तर त्याच्यामध्ये क्रीडा करणं असा एक अर्थ आहे, प्रीती असा एक अर्थ आहे, इच्छा असाही अर्थ आहे. तर त्यामुळे ललिता ही आनंदरूपिणी असल्यामुळे, कारण तिने तिचा तिचं मार्गक्रमणा करून ती स्थिर झालेली आनंदरूपिणी असल्यामुळे अर्थातच ती लीला करतीये, क्रीडा करतीये. ती इच्छारूपिणी म्हणजे अशी की ती सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते अशा अर्थाने. तर आणि ती प्रीती आहे, स्वतःच मूर्तिमंत प्रीती ती आहे. आणि म्हणून ही जी इच्छा आहे ती ज्ञानाची इच्छा असावी आणि त्याच्यातनं मिळणारा आनंद हे इथे अभिप्रेत आहे. म्हणूनच कुंडलिनीची ही 2 स्वरूपं की जी निद्रिस्त असतात, वेटोळं घालून बसलेल्या नागाची उपमा कुंडलिनीला दिली जाते. तर त्या वेटोळं घातलेल्या कुटील मार्गातल्या, वक्र मार्गातली शक्ती, तिच्यातले अडथळे पूर्ण करून पुढे पुढे जाते ती दुर्गा. ती आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले अडथळे दूर करो आणि आपलं रक्षण करो. आणि ती शक्ती जेव्हा स्थिर होते, आनंदमूर्ती होते, शांत होते, ती ललिता आपल्या सगळ्यांच्या काही राहिलेल्या अशुद्धी असतील मनातल्या तर त्यांचं निराकरण करो, आपल्याला आनंद देव आणि आपल्या मंगल इच्छा पूर्ण करो अशी प्रार्थना. ह्या झाल्या 2 देवी की दुर्गा आणि ललिता. तर कुंडलिनी शक्तीशी त्यांचा संबंध मी सांगितला. अजून अशी कुठली देवी आहे की जिचं व्रत रात्री केलं जातं आणि जी आपल्याला तिच्या तेजामुळे अंधाराकडून प्रकाशाकडे नेते, ते बघूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. उदे गांबे उदे 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 गांबे उदे